राम राम मंडळी. दोस्तांनो, तुम्हाला सगळ्यात जास्त आधार कोणाचा वाटतो? कुटुंबातल्या मोठ्यांचा किंवा मित्रमैत्रिणींचा, राईट? साहजिकच आहे. तुम्ही वटवृक्ष पाहिलाय कधी? म्हणजे वडाचं झाड पाहिलंय का कधी? कसं छान विस्तारलेलं खंबीर असतं नाही का? उन्हाच्या झळा लागल्यावर वटवृक्षाचा आधार वाटतो. त्याच्या पारंब्यांचा झोका करून मुलांना आनंद मिळतो. म्हणजे काय तर फक्त देण्याची भावना या वटवृक्षाकडे असते. आपली ही शाळा सुद्धा तर अशीच आहे. वटवृक्षासारखी अगदी महाराष्ट्रभर पसरते. म्हणूनच तर अभ्यासाचा आधार आणि खेळण्याचा आनंद द्यायला मी आरजे रेश्मा आणि स्मिकिंद्रीत आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. नितीनजी, तुम्ही बऱ्याचदा सांगता की कुटुंब परिवार कायम महत्वाचे असतात मुलांसाठी, आणि हे खरंच आहे. पण नेमकं कसं, हे आज आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. रेश्मा, कसं आहे की कुटुंब परिवार हे खूप महत्वाचं असतं. कारण आपल्या वाढीसाठी आणि आपल्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाची आपल्याला सदैव साथ असते. आपल्या आईवडिलांची, आपल्या घरातल्या इतर मंडळींची आपल्याला नेहमीच मदत होत असते. म्हणजे मला एकीकडे असं वाटतं की आपल्या
ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, कपडे, हे जे सगळं आहे, त्या अशा सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर आपले कुटुंबीय आपले भागवतच असतात, पण त्याचसोबत मला असं वाटतं की आपण आपल्या कुटुंबामधनं प्रेम, राग, वेगवेगळ्या प्रकारच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी, त्याचसोबत सामाजिक जबाबदारी, नातेसंबंध, संस्कृती, रीतिरिवाज, अशा कितीतरी गोष्टी आपल्या कुटुंबातनं आपण शिकतच असतो. त्यामुळे मला वाटतं की कुटुंब ही शाळेआधीची सुद्धा सगळ्यात मोठी शाळा आहे, जिथे आपण बरंच काही शिकत असतो. अगदी अगदी बरोबर. मग आता आपण अभ्यासाकडे जर वळलो तर आज आपण बालवर्गाला काय अभ्यास दिला होता? रेश्मा, कारण आपण आज कुटुंबाबद्दलच बोलतोय, त्यामुळे आपण काल जो अभ्यास आपल्या बालवर्गातल्या अंगणवाडी आणि इयत्ता 1-2च्या मुलांना जे पाठवला होता अभ्यास, तो सुद्धा याच संदर्भातला होता. त्यांना असं म्हटलं होतं की तुमच्या कुटुंबात कोण कोण राहतात ती नावं तर सांगाच, पण कुटुंबाचं एक चित्र काढा, रंगवा आणि ते आम्हाला पाठवा. खूप साऱ्या मुलांनी ते चित्र पाठवलंय आपल्याला रेश्मा. आम्ही व्हॉट्सअपवर बघितलं तर आपल्याला खूप साऱ्या मुलांचे रिस्पॉन्सेस आलेले आहेत, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. त्यांच्याच पैकी आपण आता एकीशी बोलणार आहोत, जिचं नाव आहे संस्कृती आघाव, जी राहणारी आहे गाव पिंपरखेड बुद्रुक, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा दीपकजी यांच्याशी सुद्धा बोलूया आणि समजूया की नेमकं हे कुटुंबाचं चित्र आणि नेमके त्यांच्या कुटुंबात कोण आहेत आणि हा अभ्यास नेमका तिने कसा केलाय. ओके. दीपकजी नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? एकदम चांगलं आहे. ओके. आणि संस्कृतीचं नाव खूप छान ठेवलंय, त्यामुळे असं नावावरूनच वाटतं की ही मुलगी अभ्यासात पण खूप हुशार असणार आहे. दीपकजी, व्हेरी नाईस. दीपकजी, संस्कृतीमधला आवडता गुण कोणता आहे तुमचा? तिचा आवडता गुण का, तिला खूप म्हणजे शुद्ध मराठी आहे. खेडे भागात राहतो तरी खूप छान मराठी बोलावी वाटते तिला. एकदम कसं बोलते. वा, खूप छान. खूप म्हणजे एकदम छान बोलते ती. आणि अभ्यास चिंचुनी ती फर्स्ट स्टँडर्डला आहे तरी सेकंड स्टँडर्डला तिची मोठी बहीण ना, तिचा सुद्धा पूर्ण अभ्यास होते तिला. अरे क्या बात आहे. दीपकची, संस्कृतीला घरी कोण कोण मदत करतं अभ्यासामध्ये? त्याच्यामध्ये तिची मम्मी, मी आणि तिचे काका. वा, छान. दीपकजी, आपलं शिक्षण किती आणि आपण काय करता? माझं MA आहे आणि मी प्रायमरी टीचर आहे. अरे वा, छान. म्हणून संस्कृती हुशार आहे तर. बर, आम्ही संस्कृतीशी बोलू शकतो का? हो, बोलू शकता ना. ओके. संस्कृती कशी आहे? व्हेरी गुड. काय करत होती? अच्छा अच्छा. ओ, आम्ही तुला झोपेत डिस्टर्ब केलं का? अच्छा, आपण बोलू शकतो का आता? बर. अच्छा, आम्हाला सांग, तुमच्या घरी कोण कोण आहे? आजी, बाबा, काका, काकू, शिवदीदी, गौदीदी. आई, बाबा. वा वा. अरे वा, खूप जण आहेत तुमच्या घरात ना. मग तू त्यांचं एक चित्र काढलंस का तुमच्या कुटुंबाचं? आम्हाला त्याचा फोटो पाठवशील? अरे वा. तुला गाणं म्हणायला आवडतं का? कोणतं गाणं म्हणशील? लोटे बाबा छोटा किती, 8 तास दिवसा 8 तास रात्री, लोटे बाबा. अरे वा, खूपच छान. मस्त. संस्कृती. 5 लिटर दुधासोबत 10 किलो पुरी, लोटे बाबा काय कर बाबा, पाऊन एक्सरसाइज करता येतो मला घाम. इंग्लिश. व्हेरी गुड. खूप छान बोललीस तू. संस्कृती, तुला मोठी झाल्यावर काय बनायला आवडेल? पायलट. विमान उडवणार. मस्त, छान. गंमतच आहे, विमान चालवायची मज्जा येणार आहे तुला. ओके. ओके. खूप छान अभ्यास कर.
संस्कृती. बाय बाय. बाय बाय. Bye. ओके. Thank you, sir. बर. ओके देन. स्मितींची संस्कृतीशी बोलल्यानंतर एक गोष्ट जाणवते की संवाद खूप महत्वाचा आहे. मग हा संवाद कुटुंबियांसोबत असेल, मित्रमैत्रिणींसोबत असेल, शिक्षक पालकांचा किंवा शिक्षक विद्यार्थ्यांचा असेल, अगदी आपलाही असेल. म्हणजे मला आठवतंय स्मितींजी, लेखक प्रवीण दवणेंचं एक वाक्य आहे की संवादामधला जर स हरवला तर वाद होतो, आणि जर हा वाद टाळायचा असेल तर संवाद होत राहणं खूप गरजेचं आहे. हो ना. आणि म्हणून रेश्मा, आपण हा जो प्रयत्न सुरू ठेवलाय शाळेबाहेरची शाळा या निमित्ताने, त्याचा खरा अर्थ तोच आहे की शाळा जरी बंद असल्या तरी आपला मुलांशी असलेला संवाद, आपला पालकांशी असलेला संवाद आणि पालक मुलांचा आपसात असलेला संवाद थांबू नये. आणि म्हणून हा प्रयत्न आपण सतत करत आहोत. अगदी बरोबर. आणि त्याच संदर्भात आपण आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना अभ्यास सुद्धा दिला होता रेश्मा. तोही फार गमतीशीर होता. आपल्या मित्रमैत्रिणींशी इंग्रजीमध्ये गप्पा मारा असा आपण त्यांना अभ्यास दिला होता. त्यात आवड, छंद, रंग काहीही गप्पा मारा, पण आपल्या मित्रमैत्रिणींची गप्पा मारा त्या सुद्धा इंग्रजीतून, असं आपण त्यांना अभ्यास पाठवला होता. तर त्याच संदर्भात आपण हा एक संवाद ऐकूया ज्याच्यात कोणीतरी कोणाशी इंग्रजीत बोलतंय. ऑलराइट. A day at home. घर में गप्पे. सीमा's questions. सीमा के सवाल. Dolly? Yes? What is your age? I'm 14 years old. What is your age? I am 12 years old. Oh, what is your hobby? My favorite hobby is watching movies. What is your favorite hobby? My favorite hobby is painting. What is your favorite color? My favorite color is pink. What is your favorite color? My favorite color is yellow. Okay. Nice color. What is your age? What is your age? My age is. My age is 10 years. What is your hobby? What is your hobby? My hobby is. My hobby is reading. Dolly? Yes? What is your age? I'm 14 years old. What is your age? I am 12 years old. Oh, what is your hobby? My favorite hobby is watching movies. What is your favorite hobby? My favorite hobby is painting. What is your favorite color? My favorite color is pink. What is your favorite color? My favorite color is yellow. Okay. Nice color. अब आपकी बारी है. आप अपने दोस्तों के साथ इसी संवाद को दोहराकर देखें. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींशी इंग्लिशमध्ये संवाद साधा, नक्की साधा हा. आणि हा संवाद साधताना तुम्ही तो रेकॉर्डिंग करा आणि आम्हाला पाठवा 9166132904 या क्रमांकावर. मग स्मितींजी, आता इंग्रजीमध्ये संवाद झालेला आहे. आता मग आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकडे वळूयात. काय अभ्यास दिलेला आपण त्यांना? 6वी ते 8वीच्या मुलांना आपण गणिताचा अभ्यास पाठवला होता. त्यात त्यांना आपण एक उदाहरण दिलं होतं ज्याचं उत्तर त्यांना शोधायचं होतं. 480 रुपयात 12 पेन येतात, तर 10 पेन कितीला येतील किंवा एका पेनाकरता किती रुपये लागतील, अशा प्रकारचं आपण उदाहरण त्यांना पाठवलं होतं. तर ते उदाहरण अनेक मुलांनी सोडवलंय, कारण त्याची उत्तरं त्यांनी आपल्याला व्हॉट्सॲपवर पाठवली आहेत. त्यांच्याच पैकी आपण आता बोलूया रक्षा गुरनुले ह्या इयत्ता 8वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव छल्लेवाडा, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली इथली. तिच्याशी बोलूया आणि तिची आई सौ अनिताताई यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की ह्या 480 रुपयात 12 पेन येतात, तर एका पेनची किंमत रक्षाने किती काढली.
तर अनिता ताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कसे आहात तुम्ही? छान आहो मॅडम. अच्छा, रक्षाला रोज मेसेज वेळेत मिळतायत का? रक्षा अभ्यास करते? करते मॅडम, रोज अभ्यास करते. अच्छा अच्छा. अनिता ताई आपलं शिक्षण किती झालंय? माझे शिक्षण मी 5वी शिकली ताई. ओ अच्छा, ओके. म्हणजे अनिताताई तुम्ही आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये मदत तर नक्कीच करू शकताय. हा. छान. आणि अनिताताई रक्षा अभ्यासामध्ये कशी आहे? माझी मुलगी अभ्यास छान करते. छान. म्हणजे तिला पुढे शिकण्यामध्ये तुम्ही मदत करणार आहात ना? तिचे बाबा, भाऊ, अजून सर लोक सांगतात, हेलमुले सर, हो. मॅडम. पुढे आणखीन शिकायला पाहिजे ना तुमच्या मुलीने? शिकायला पाहिजे, समोर छान व्हायला पाहिजे सर. बरोबर, करेक्ट. छान. आणि रक्षाबद्दल जर तुम्हाला विचारलं की तिच्यामध्ये एखादं चांगलं काय आहे, तुम्ही काय सांगाल? शिक्षणामध्ये छान आहे. वा. अभ्यासही करते, घरचे कामही करते. वा, छान. छान आम्हाला- छान करते. वा, हे ऐकून खूप छान वाटलं की ती तुम्हाला कामातही मदत करते आणि स्वतःचा अभ्यासही तितक्याच काळजीने करते. छान. आम्ही तिच्याशी बोलू शकतो का? हो सर. हॅलो रक्षा. हा सर, मी रक्षा बोलत आहे. कशी आहे? मॅडम मी छान आहे सर. बर, गुड. तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम ऐकते का? हा सर, ऐकते ना. कसं वाटते तुला कार्यक्रम? मला छान वाटते सर. आणि तुला असं वाटतं का की हा कार्यक्रमामध्ये तुला यायला पाहिजे होतं, असं तुला वाटायचं का पूर्वी? हो सर, वाटायचं, खूप वाटायचं. मग आज तुझा नंबर लागलाय. आज कसं मला वाटतं? खूप आनंद होत आहे सर, आज माझा नंबर लागला आहे म्हणून. व्हेरी गुड, खूप छान. अच्छा, आम्हाला आधी सगळ्यात पूर्वी तुझ्या शाळेचं नाव सांग. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा आहे सर. वा. अच्छा, तुमच्या गावाचं नाव छल्लेवाडा आहे ना? सर, काय विशेष आहे तुमच्या गावचं? आमच्या एक छोटासा गाव आहे सर, छल्लेवाडा. ओ अच्छा, छान. आणि आम्हाला हे सांग की तुझ्या गावामध्ये बघण्यासारखं काय काय आहे, फिरण्यासारखं काय काय आहे? बघण्यासारखं म्हणजे दुसऱ्या गावात आहे अत्ती कॅम्प. अच्छा, ओके. कमलापूर मध्ये आहे तो. वा, छान. आणि हे सांग की तुला शाळेबाहेरच्या शाळेतनं शिक्षकांच्या मार्फत अभ्यासाचे मेसेज नियमित मिळतात का? हो सर, मिळतात ना. आणि तू करतेस तो अभ्यास? हो सर, दररोज करते अभ्यास. व्हेरी गुड. मग काल आम्ही तुला एक छानसं गणित पाठवलं होतं, ज्यात म्हटलं होतं 480 रुपयामध्ये 12 पेन, तर 10 पेन साठी किती रुपये लागतील? 10 पेनसाठी 400 रुपये लागतील सर. कसं काढलं ते उत्तर? सर, उदाहरणात दिल्याप्रमाणे 480 रुपयात 12 पेन, तर एका पेनची किंमत 480 भागिले 12 बरोबर 40 रुपये येईल. तसेच 10 पेनाची किंमत 10 गुणिले 40 बरोबर 400. बरोबर. आणि आम्हाला सांग, जर 8 पेन घ्यायचे असतील तर मला किती रुपये लागतील? 8 पेन घ्यायचे म्हणजे 8 गुणिले 40 बरोबर 320. बरोबर, खूप छान. व्हेरी नाईस. तुला गणिताचा अभ्यास करायला आवडतो का रक्षा? हो सर, आवडतो. बर. अच्छा, आणि आम्हाला सांग, आता शाळा तर सध्या बंद आहेत आणि आपण अशा प्रकारे अभ्यास करतोय, ओके, पण पुन्हा शाळा चालू झाल्यावर पुढचा अभ्यास करायला तू शाळेत जाणार ना? हो सर, मी शाळेत दररोज जाणार सर. व्हेरी गुड, खूप छान. गुड. छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि आईशी बोलून. मला छान वाटते सर. व्हेरी गुड. आपण पुन्हा बोलू काही दिवसांनी, ओके? हो सर, पुन्हा बोलू. बरं. ऑल द बेस्ट. बाय बाय. बाय बाय. थँक्यू मॅडम. बाय बाय. व्हेरी गुड. छान अभ्यास केला रक्षाने. स्मितींजी, कुटुंब खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय, पण मी पालकांच्या वतीने असं विचारेन की मुलांच्या शिक्षणासाठी आणखीन काय करू शकतो आम्ही पालक? मला वाटतं पालक म्हणून आपण बरंच काही करू शकतो आणि हा विश्वास सगळ्यात पहिला आपल्याला प्राप्त करावा लागेल की आपणही काही करू शकतो. म्हणजे जसं आपण मुलांना त्यांना खायला प्यायला देतो आणि त्यांचं जडणघडण करत असतो, त्याच सोबत आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, नियमित त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांच्याशी होणारे भेदभाव पहिले तर
सगळ्यात पहिले थांबवले पाहिजेत, की आपण बऱ्याचदा बघतो किंवा 2 मोठी माणसं बोलत असतील तेव्हा तू येऊ नकोस मध्ये वगैरे, अशा प्रकारचे जे संभाषण आहेत आपल्या कुटुंबांमधनं ते आधी आपण थांबवले पाहिजेत. आपण मुलांना सुद्धा समानतेचा दर्जा दिला पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मग त्याचसोबत आपण बघू की त्यांना छोटे छोटे खेळातनं त्यांच्या अभ्यासामध्ये आपण कशी मदत करू शकतो हे तर आपण सांगतोच आहोत आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. बरोबर. म्हणजे एकूणच मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये मुलांची जडणघडण होणं खूप गरजेचं आहे. हो. पण मग नितीनजी, जिथे विभक्त कुटुंब पद्धती आहे तिथे मुलांचं संगोपन कसं करता येईल? मुळात म्हणजे आता महाराष्ट्राची आकडेवारी मी काल पाहत होतो तर मला असं दिसलं की साधारणपणे ही आकडेवारी आता खूप बदलली आहे आणि 60% परिवार महाराष्ट्रात विभक्त परिवार म्हणून आहेत आणि जवळपास 40% कुटुंब हे संयुक्त परिवार आहेत आणि अजूनही लोक एकत्र राहतात. त्यात अनेक कारण आहेत. कामानिमित्त काही लोकांना शहरात यावं लागतं, त्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे हे विभक्त कुटुंबांची संख्या वाढते आहे, महागाई वाढत आहे, त्यामुळे अनेक कारण आहेत त्याला. तर या सगळ्यामुळे एक मात्र नक्की होत आहे की मुलांशी बोलायला पालकांना तसा वेळ मिळत नाहीये. घरी आजी आजोबा नाहीत त्यामुळे फार गप्पाही मारता येत नाहीत. ज्यांना आजी आजोबा आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये ते फार नशीबवान आहेत की त्यांना बोलण्यासाठी कोणीतरी आहे, त्यांचं पालकांकडून रक्षण करण्यासाठी कोणीतरी आहे. तर मला वाटतं की विभक्त परिवारांमध्ये जास्त संवाद असण्याची सुद्धा गरज आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की संयुक्त परिवारात संवाद नसतो, तोही असतोच, तिथे असलाच पाहिजे आणि तिथे जास्त माणसं असल्यामुळे ते करणं शक्य होतं. पण इथे मला वाटतं की विभक्त कुटुंबात राहणारे जे पालक आहेत आणि विशेषतः जे 2 पालक दोन्हीही जर कामावर जाणारे असतील तर मग त्यांनी मात्र येऊन थोडा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये असं बघितलं तर तंत्रज्ञानाचं इतका विस्तार झालेला आहे आणि आता प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. तर अशा परिस्थितीत मुलांशी संवाद साधण्याचे प्रकार, माध्यम सुद्धा वाढली आहेत की आपण बोलू शकतो. आपल्याला वेळ नाही वगैरे हे आता कारणं देऊन चालणार नाहीत. मला वाटतं की संवादानेच बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात आणि त्यामुळे आपण त्या संवादाचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे आणि संवादाकडेच लक्ष ठेवलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे ह्या लॉकडाऊन मध्ये एक ही गोष्ट खूप छान झाली की दुरावलेली सगळी नाती आता एकवटली आहेत, जवळ आलेली आहे, कारण वेळ खूप मिळाला होता. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ही एक खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे स्मितींजी, नाही का? हो ना, नक्कीच. मुलांनो, शाळेबाहेरच्या शाळेने सुरू केलेल्या वाचनमालेसाठी तुम्ही पाठवलेले तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आणि ऑडिओ आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे कौतुक. आता आपण त्यांच्याचपैकी हे वाचन ऐकूया. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. माझे नाव आहे बालन परशुराम तेलंगे. मी शिकतो 4थीत. माझ्या शाळेचे नाव आहे श्री संत गाडगे महाराज. आज मी तुम्हाला सांगणार आहे बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव लीला होती. ती 4थीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. नदीच्या टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. एक दिवशी लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ माय, म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ, गोळा दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा, आता काय करावे बरं. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलांनो. नमस्कार, मी सौ शीतल हर्षल संकी, जिल्हा परिषद शिक्षिका. शाळा जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळा नवापूर, तालुका जिल्हा पालघर. आपण वाचन का करावे हा प्रश्न पडला
आणि बरेच काही उलगडत गेले. वाचनाने जगातील समृद्धता अंगी बाणवता येते. संपूर्ण जग, त्यातील ज्ञान देणारे प्रत्येक क्षेत्र आपण प्रत्यक्ष नाही आत्मसात करू शकणार, पण बालमित्रांनो, वाचनाने हे मात्र सहज शक्य आहे. नवनवीन गोष्टी, शब्दांची संपत्ती व ज्ञानाचे भांडार वाचनानेच भरत जाते, समृद्ध होते. पहा ना, आपण इतिहासात जर डोकावून आलो तर आजवर जे महान तत्वज्ञानी झालेत, त्यांनी वाचन हेच हत्यार हाती घेतले होते. चला तर मग बालमित्रांनो, खूप खूप वाचन करूया, आपल्या ज्ञानकक्षा रुंदावूया, उद्याचे उज्ज्वल भविष्य वाचनाने समृद्धीपर्यंत नेऊया. वैचारिक दृष्टिकोन वाचनाने अभ्यासूया. विद्यार्थी दशेत वाचनाची गोडी लावूया. एवढे जमेल ना? धन्यवाद. बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे आठी 16, बे 9 18, बे 10 20, बे 10 20, बे 10 20. 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 3 10 30, 3 10 30. 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 4 10 40, 4 10 40. 5 के 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 10 50, 5 10 50. 6 एक 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 10 60, 6 10 60. 7 के 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सक 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 7 10 70, 7 10 70. 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 10 80, 8 10 80. 9 एक 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सक 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 10 90, 9 10 90. 10 एक 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाचे 50, 10 सक 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100, 10 10 100, 10 10 100. La 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 आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा, आम्हाला गला गळा. आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा, आम्हाला गला गळा. तो फ्रेंड्स, कसं वाटलं आज अभ्यास? मजा आली ना? इथे कठीण वाटला तरी अभ्यास सोपा वाटू लागतो याच शाळेच्या सावलीमध्ये. मग सांगा, आहे की नाही आधार या शाळेचा? आणि पालक हो, तसा वाटला संवाद.
छानच वाटला असेल, कारण तुमच्या मुलांना सुद्धा तुमचा आधार वाटतो. शाळेला सुद्धा छान वाटेल मुलांना जेव्हा तुम्ही तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आम्हाला पाठवाल. आणि त्यासाठी नंबर आहे 9167132904. भेटूया पुढल्या भागात. काळजी घ्या, संवाद साधत राहा. बाय बाय. नमस्कार.